साजूक तुपातील राजस्थानी फिडावा स्पेशल डिश, फक्त थंडीत बनवली जाणारी क्लास 1 भाजी. व्हेज असली तरी नॉनव्हेजला पण फेल करते. सागरोटा. नॉर्मल वाटणारी फ्लावरच्या भाजीतील मसाले, पद्धत आणि रंग देऊन या भाजीला शानदार बनवते. वरच्या लेवलला नेऊन ठेवते ती सुकी लाल मिरचीची पेस्ट. त्यासाठी 2 तास आधी तिखट मिरची आणि 3 बेडगी मिरची गरम पाण्यात भिजवून घ्यायची. भाजीला लागणारे साहित्य काढून घेतलेले आहे. पण हे काय, मोसंबी? हो, या भाजीत टाकणार आहे मोसंबी. मोसंबीने या भाजीला टेस्ट येते. थंडीच्या दिवसात फ्लावर पांढरी शुभ्र छान चवीची असणारी मिळते. कोबी, फुलकोबीला कट करून घेऊ. एक फूल तोडून घेऊ. आपल्याला मोठ्या साईजमध्येच पाहिजे आहे. भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ. या भाजीत खूप सारा लसूण टाकला जातो. इथे जवळपास 18 ते 20 लसूण पाकळ्या, आलं, एक मोठा कांदा घेऊन एकत्र बारीक करून घेते. टोमॅटोला कट करून त्याची पेस्ट करून घेऊ. हे जवळपास 200 ग्रॅम आहे. अर्धा किलो फ्लावरला सफिशियंट आहे. भिजत ठेवलेली बेडगी मिरचीची पण पेस्ट करून घेऊ. फ्लावरला स्वच्छ करण्यासाठी खूप साऱ्या पाण्यात हळद, मीठ घालून त्या गरम पाण्यात फ्लावरला 2 मिनिट ठेवून चाळणीत काढून घेऊ. यानंतर आपण वळणार आहे मेन प्रोसेसकडे. ही भाजी करताना उभे जाडबुडाचे पातेले घ्यायचे. त्यात 2 मोठे चमचे तूप गरम झाले की जिरे घालून कांदा, लसूण, आलं पेस्ट घालायची. फोडणी उडू नये म्हणून झाकण ठेवले होते. उरलेल्या कांद्याचे वाटण घालून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईस तोपर्यंत परतून घेऊ. यात हळद, हिंग, सोप पावडर, जिरे पावडर, धने पावडर, काश्मीरी लाल तिखट घालून मिक्स करून घेऊ. ॲड करू लाल मिरचीची पेस्ट. परतवत राहू. मिरची पाण्यात भिजत ठेवल्याने तिखटपणा कमी होतो. ॲसिडिटी होत नाही. तूप सुटेपर्यंत टोमॅटोत मीठ घालून झाकण ठेवून शिजून घेऊ. आता करूया रोटाची तयारी. त्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी मक्याचे पीठ, अर्धा वाटी बेसन, धने पावडर, जिरे पावडर, सोप पावडर, कसुरी मेथी, साधे मीठ, काळे मीठ, हिंग, हळद, चिली फ्लेक्स घालून मिक्स करून घेऊ. थोडे पाणी घालत रेग्युलर पीठ मळतो तसेच मळून घ्यायचे आहे. 5 मिनिट रेस्ट देऊ. भाजीच्या ग्रेव्हीला चेक करून घेऊ. तूप सुटायला लागले आहे. तडक भडक मसाले टाकल्याने भाजीचा रंग पण तडक भडक होत आहे. थोडा वेळ ग्रेव्हीला शिजून घेऊ. यात मटार घालून कुक होईपर्यंत मसाला तूप सोडेपर्यंत शिजवून घेऊ. पिठाला थोडे मळून एकसारखे करून रोट तयार करायला घेऊ. पिठाचा छोटा गोळा घेऊन छोटे रोट तयार करून घेऊ. लाटताना थोडे तूप घेऊन लाटले की पोळपाटाला आणि तव्याला रोट चिपकत नाही. एकसारखे होण्यासाठी डब्याने कट करून घेते. हे रोट जाडे आणि छोटे असतात, पण 3 ते 4 मध्येच पोट फुल होऊन जाते. पहिले 4 रोट लाटून घेते. मधामधात भाजीला चेक करत राहायचे. यात फ्लावर घालून मिक्स करून भाजी शिजवून घेऊ. तोपर्यंत आपले रोट तयार होतात. तव्यावर एका वेळेस छोटे रोट 4 ते 6 बसतात. उलटून पालटून अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे. हे रोट असेच करून ठेवायचे. पाहिजे तेव्हा गरम करून शेकून खायचे. भाजी हळूहळू तूप सोडायला लागली आहे. काळे मीठ, गरम मसाला घालून मिक्स करून 2 मिनिट शिजवून घेऊ. लो फ्लेम ठेवून तव्यावर शिजणाऱ्या रोटला पलटवत राहू. अर्धे शिजलेल्या रोटला काढून दुसरे रोट ॲड करत राहायचे. आपण नेहमी ज्यूस पितो, पण आज ज्यूस खाणार आहे. गॅसची फ्लेम बंद करून भाजीत मोसंबी ज्यूस आणि कसुरी मेथी घालून मिक्स करून 5 मिनिट झाकून ठेवू.
अर्धे कच्चे रोट पाहिजे तेव्हा शेगडीवर, चुलीवर किंवा निखाऱ्यावर शेकून सर्व केले जाते. ही झाली ट्रॅडिशनल पद्धत. पण आपल्याकडे कुठे आहे शेगडी? म्हणून आपल्याच गॅसच्या फ्लेमला निखारे समजून भाजून घेऊ. फ्लेमवर खरपूस भाजलेले रोट चवीला छान लागतात. जयपूरमध्ये याला टिक्कड म्हणतात. हे गरमागरम टिक्कड तुपात डीप करून सर्व केले जातात. शेगडीवर शेकलेली पोळी, भाकर, रोट याची चव भारीच असते. साग म्हटले जाते ते या गोबीच्या भाजीला. या भाजीची मेन ग्रेव्ही बनते ती टोमॅटोच्या प्युरीपासून आणि भाजीचा तिखटपणा ठरेल तो मसाला किती स्ट्रॉंग आहे. त्या भाजीला जो पंच मिळतो तो लास्टला टाकलेल्या मोसंबीच्या ज्यूसमुळे. राजस्थान स्टाईलने फिलिंगने खायचे असेल तर रोटला फ्लावरच्या भाजीत चुरूनच, सोबतच कांदा, लिंबू. आहा, आजचा बेत तर खूपच मस्त. तिखट लागल्यास ताकाचा एक घोट घ्यायला विसरू नका.